खूप सारी लोक त्यांच्या लाईफमध्ये अयशस्वी राहतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दे क्विट. दुसरं कुठलंही कारण नाही. कारण आहे ते म्हणजे की ती गोष्ट ते मधीच सोडून देतात, हार मानतात. मित्रांनो, दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे कन्सिस्टन्सी, परसिस्टन्सी आणि डिसिप्लिन. तुमचं टॅलेंट नाही, तुम्ही किती हुशार आहात, किती स्मार्ट आहात, ह्या कुठल्याही गोष्टीला एवढं महत्त्व नाही. जेवढं महत्त्व आहे तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात आणि दुसरी गोष्ट तुम्ही किती कन्सिस्टंट आहात. आणि भरपूर सारे लोक मधूनच गोष्टींना सोडून देतात. जरा जरी चॅलेंज आलं तरी ते क्विट दॅट थिंग आणि म्हणून दे रिमेन अनसक्सेसफुल. तर मित्रांनो, इट इज ऑल अबाउट आवर माइंडसेट, की आपला माइंडसेट कसा आहे गोष्टींकडे पाहण्याचा. तर चॅलेंजिंग सिच्युएशन आली तर आपण त्याला म्हणतो ड्रीम, स्ट्रगल, व्हिक्ट्री. आपल्याला आपलं काहीतरी स्वप्न आहे, काहीतरी गोल आहे आणि आपल्याला ते अचीव करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जो आहे ना, स्ट्रगलचा फेज असतो. बऱ्याच लोकांना हा जो स्ट्रगलचा फेज असतो ना, या स्ट्रगलच्या फेजमध्ये ते मागं सरकतात, दे क्विट. अँड म्हणून ते लोक अयशस्वी राहतात. असं म्हणतात, टफ टाइम नेव्हर लास्ट बट टफ पीपल डू. कठीण समय कधीच आयुष्यभरासाठी राहत नाहीत, कायमसाठी राहत नाही. पण जे टफ पीपल असतात, स्ट्रॉंग पीपल असतात, ते सोडत नाहीत. दे स्टिक, दे कंटिन्यू. मग फेज कसाही असो, चांगला असो किंवा टफ फेज असो. आणि दॅट इज वाय दे बिकम सक्सेसफुल. तर आपली डिसिप्लिन आणि आपला कन्सिस्टन्सी, परसिस्टन्सी आणि आपला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. मित्रांनो, आपण आपला माइंडसेट रिवायर करू शकतो. आज आपल्या माइंडमध्ये बऱ्याचशा पॅटर्न्स पडलेले आहेत, निगेटिव्ह पॅटर्न्स. बऱ्याचशा गोष्टीत आपण स्वतःला कमी समजतो. आपण स्वतःला असं समजतो की मी डिझर्व नाही करत सक्सेस, किंवा मी खूप पैसे डिझर्व नाही करत. आणि या सगळ्या गोष्टींवरती माझं वर्कशॉप आहे, रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. मित्रांनो, जरूर अटेंड करा. तुम्हाला त्या वर्कशॉपमधून खूप काही शिकायला मिळेल. कॉमेंट बॉक्समध्ये माइंडसेट लिहा, कॉमेंट बॉक्समध्ये माइंडसेट लिहा. आणि इथं कुठेतरी तुम्हाला वर्कशॉपची व्हॉट्सअप लिंक मिळेल. त्या ग्रुपमध्ये जॉईन करा आणि वर्कशॉपचे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या ग्रुपमध्ये माहिती मिळतील. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात.